कलियुगात अजूनही 7 व्यक्ती जिवंत आहे, ना देव ना सामान्य मानव. त्यांना म्हणतात चिरंजीव. पण प्रत्येकाला अमरत्व वेगवेगळ्या कारणाने मिळालं आहे. आज आपण जाणून घेणार आहोत, हे फक्त कथा आहे की धर्मामागचं गूढ सत्य. पुराणांनुसार चिरंजीव म्हणजे ज्यांना दीर्घ आयुष्य किंवा अमरत्व प्राप्त झालं आहे. धर्माचं रक्षण करण्यासाठी अश्वत्थामा, द्रोणाचार्यांचा पुत्र आणि महाभारतातील भयानक योद्धा. अधर्मामुळे त्याला श्रीकृष्णांचा शाप मिळाला. अमरत्व पण शांतीशिवाय. पुराणांनुसार तो आजही पृथ्वीवर दुःख भोगत आहे. हनुमान, शक्तीपेक्षा भक्ती मोठी असते याचं उदाहरण श्रीरामांचं वरदान होतं, जोपर्यंत रामकथा जिवंत आहे तोपर्यंत तू अमर राहशील. म्हणूनच हनुमान म्हणजे धर्माचा जिवंत आधार. वेदव्यास, महाभारताचे रचिते आणि वेदांचे विभाग करणारे. ज्ञान जिवंत ठेवण्यासाठी त्यांना दीर्घ आयुष्य प्राप्त झालं. असं मानलं जातं की ते आजही तपस्येत आहे. परशुराम, विष्णूंचे अवतार आणि अमर योद्धा. अधर्म नष्ट करणं हेच त्यांचं कार्य. पुराणांनुसार कलियुगाच्या अंतापर्यंत ते अस्तित्वात राहतील. राजा बळी, भक्ती, त्याग आणि नम्रतेचं प्रतीक. वामन अवताराने त्याला पाताळात पाठवलं, पण अमरत्व दिलं. धर्मासाठी केलेल्या त्यागामुळे तो चिरंजीव ठरला. कृपाचार्य, महाभारतातील शांत पण अढ व्यक्तिमत्व. योद्धा, गुरु आणि ज्ञानी. कृष्णाच्या कृपेने त्यांना दीर्घ आयुष्य लाभलं. विभीषण, रावणाचा भाऊ पण धर्माचा सेवक. श्रीरामांनी दिलेलं वरदान, कलियुगापर्यंत राज्य आणि संरक्षण. सत्याची बाजू घेणारा तोही एक चिरंजीव आहे. चिरंजीव म्हणजे अमर शरीर नव्हे, ते धर्म, ज्ञान आणि भक्ती जिवंत ठेवणारी प्रतीक आहे. जेव्हा अधर्म वाढतो तेव्हा धर्म आठवण करून देण्यासाठी ही नाव पुन्हा पुन्हा ऐकू येतात. ही कथा नाही, ही आपल्या संस्कृतीची स्मृती आहे. तुमच्या मते सर्वात प्रेरणादायी चिरंजीव कोण? लाईक करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट मध्ये तुमचं मत सांगा. अशाच दिव्य सत्यांसाठी फॉलो करा ओम साईराम मराठी.